नमस्ते मैत्रिणींनो, टेस्टी रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करूयात मस्तशी कढी। तर मैत्रिणींनो, मी इथे 1 चमचा मोठा बेसन पीठ घेतले। त्या बेसन पीठ मध्ये मी दही मिक्स करतेय। दह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे बेसन पीठ आणि दही। आता मी इथे कढईमध्ये तेल ठेवलेले तापत। आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडायला लागली आपली। जिरं घालतीये। लसणाचे काप घालतीये। थोडं लसणाची क्वांटिटी जास्त ठेवा। आणि घालूयात हिरव्या मिरच्या। आता मी याच्यामध्ये कढीपत्ता घालतीये। कढीपत्ता लगेच लाल होतो म्हणून मी थोडासा नंतर घातलाय। छान लसण आणि मिरच्या लाल झाल्यात आपल्या। आता मी याच्यामध्ये हळद घालतीये। मिक्स करून घ्या। आता हे दही घालते मी याच्यामध्ये आणि थोडं थोडं टाकलं सारखं ढवळत राहा त्याला। आणि मंद आचेवरच ठेवा। थोडीशी उकळी आली की मग आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालूया। मीठ घालूया त्याच्यामध्ये। उकळी आलेली आहे। आता मी याच्यामध्ये पाणी घालतीये। जास्त पण पातळ नकोय आपल्याला कढी। साधारण हे 2 चमचे पाणी घातलंय मी याच्यामध्ये। थोडंसं घालतीये अजून। मस्त किती सुंदर दिसते आपली कढी। तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा। थोडीशी कोथिंबीर घालते वरतून मी आता। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून शेअर करा। आता ही कढीला आपण छान उकळी येऊ देऊ, कारण आपण याच्यामध्ये बेसन पीठ टाकलेले आहे। आणि उकळी आल्यावर आपण गॅस बंद करूयात। तर मैत्रिणींनो, छान उकळी आली आपल्या कढीला। मस्त या प्रकारे आपली ही छानशी कढी रेडी आहे। तुम्ही छान हिला खिचडी सोबत, भातासोबत, पोळी सोबत मस्त खाऊ शकतात। धन्यवाद।